नमस्कार. इकडे मी 1 कप गव्हाचे पीठ, 2 चमचे तूप, चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घेते. आणि इकडे दूध घालून हे घट्टसर मळून घेते. दूध वापरताना थोडे थोडे घाला, एकदम एकसाथ घालू नये. याप्रमाणे हे घट्टसर मळून आपली बाकीची तयारी करेपर्यंत हे मी झाकून ठेवते. इकडे मी मायक्रोवेव्हचा एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये हे 4 चमचे बेसन घालते. एक चमचाभर तूप घालून हे मिक्स करून हे 1 मिनिट मी ओव्हनमध्ये भाजून घेणार आहे. इकडे 1.5 मिनिट टाईम लागला. हे बेसन आपलं भाजून झाले, ते बाजूला काढून घेऊ. हे छान मिक्स करून घेऊ. हे साईडला ठेवू. इकडे मी गूळ घेतला आहे. किसणीला थोडंसं तुपाचा हात लावून हा गूळ मी किसून घेते. किसणीला तूप लावण्याचं कारण गूळ किसणीला चिटकणार नाही. याप्रमाणे मी पाव वाटीभर गूळ किसून घेतला आहे. या गुळामध्ये मी 1 चमचाभर तूप घालते. हे भाजलेले बेसन मी या गुळामध्ये मिक्स करणार आहे. इकडे मी 1 मोठा चमचा खसखस घेतली आहे. ती या ओव्हनच्या भांड्यामध्ये ठेवून मी 1 मिनिटभर भाजून घेते. यामध्ये किंचित मीठ घालूया. पाव चमचा वेलदोड्याची पूड. हे थोडं साईडला ठेवून आपण जी खसखस भाजली आहे ती थोडीशी बारीक करून घेऊ. इकडे खसखस भाजून झाली आहे. ती हे पाट्यावर घालून थोडी बारीक करून घेऊया. इकडे खसखस माझी छान बारीक करून झाली आहे. ती मी गूळ आणि बेसनमध्ये मिक्स करून घेते. हे छान हाताने कालवून घेते.
यानुसार हे गुळाचे सारण आपले तयार आहे. इकडे आपण जी कणिक मळून ठेवली आहे ती पुन्हा एकदा पाट्यावर अशी घालून ती कुटून घेऊया. याप्रमाणे ही कुटून मऊसर करून घेतली. याचे आपण आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया. याप्रमाणे मी गोळे तयार करून घेतले. इकडे मी कणकेचे 2 गोळे घेतले. ते ह्या तांदळाच्या पिठीमध्ये गोळवून त्याची पुरी लाटून घेऊया. याप्रमाणे 2 पुऱ्या लाटून हे तयार केलेले सारण एका पुरीवर ठेवूया. याप्रमाणे एका पुरीवर सारण ठेवून दुसरी पुरी त्यावर अशी घालून बंद करूया. हे तांदळाच्या पिठावर लाटून घेऊया. चारी बाजूने आतलं सारण पसरेल याप्रमाणे अलगद अशी ही पोळी लाटून घेऊ. उलटी पालटी करून पातळ अशी ही पुरी पोळी लाटून घेतली मी. याप्रमाणे गुळाची पोळी तयार करून ती आपण तव्यावर खमंग अशी भाजून घेऊ. पोळी भाजून घेऊया. आतला गूळ कसा वितळतोय पहा. ही तयार आहे आपली गूळ पोळी.